नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 19 फेब्रुवारी 2024च्या ज्या काही सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे त्या आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. देशातील वाहन विक्रीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उत्तर प्रदेश. मित्रांनो, देशातील वाहन विक्रीमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, एक पॉइंट आहे तो देखील आपण बघून घेऊया. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स असोसिएशनने डिसेंबर 2023 या वर्षातील एकूण किरकोळ वाहन विक्रीची आकडेवारी ही जाहीर केलेली आहे. त्यानुसार वर्ष 2023 मध्ये भारतात विविध श्रेणीमध्ये 2.38 कोटी वाहनांची ही विक्री झालेली आहे. हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इस्रोद्वारे इनसॅट 3D या हवामान उपग्रहाचे कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, GSLV F-14. मित्रांनो, इस्रोने इनसॅट 3D या हवामान उपग्रहाचे GSLV F-14 या रॉकेटच्या मदतीने हे प्रक्षेपण केलेले आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला मित्रांनो, आपण इस्रोबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारतीय सरकारच्या अधिपत्याखाली अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थेपैकी एक अशी मूलभूत संस्था आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे सन 1969 मध्ये आधुनिकीकरण करण्यात आलेली आहे. मित्रांनो, इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. तर संस्थापक आहे विक्रम साराभाई. तर या इस्रोचे मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी. मित्रांनो, आपण इस्रोचा ब्रीद वाक्य देखील बघून घेऊया. इस्रोचे ब्रीद वाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. मित्रांनो, आपण ही जी इस्रोबद्दल माहिती बघितली ती आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, बहुतेक पेपरमध्ये इस्रोवर देखील प्रश्न हा विचारलेला असतो, त्यामुळे आपण घेतलेली ही माहिती देखील महत्त्वाची आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. बेन डकेट हा भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध वेगवान कसोटी षटक झळकावणारा कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड. मित्रांनो, बेन डकेट हा भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध वेगवान कसोटी षटक झळकावणारा इंग्लंड या देशाचा फलंदाज ठरलेला आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नुकताच कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुनील शुक्रे. मित्रांनो, सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणाचा अहवाल हा राज्य सरकारला सादर केलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक कुठे होत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, काठमांडू. 16वी जागतिक सामाजिक मंच 2024 ची बैठक ही काठमांडू येथे होत आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्रालयाद्वारे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे. मित्रांनो, हे ई जागृती पोर्टल
ग्राहक न्यायालयातील खटल्यांचे निराकरण जलद करण्यासाठी ई जागृती पोर्टलचा वापर हा करण्यात येतो. हा महत्त्वाचा पॉइंट आहे या ई जागृती बद्दल. मित्रांनो, ग्राहक व्यवहार सचिव ई जागृती पोर्टलमध्ये एआयचा वापर देखील करतात. हा देखील दुसरा पॉइंट महत्त्वाचा आहे. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 19 फेब्रुवारी 2024 या वर्षाची छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती आपण साजरी करणार आहोत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 394वी जयंती आपण 19 फेब्रुवारी 2024 ची ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपण साजरी करणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव होते शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी गडावर जुन्नर येथे झालेला आहे. मित्रांनो, त्यांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 मध्ये रायगड येथे झालेला आहे. मित्रांनो, 2024 या वर्षातील 394वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, चला आपण फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण प्रत्येक पेपरमध्ये दिनविशेषवर हा प्रश्न असतोच. तर चला एक एक करून आपण प्रत्येक दिवसाचे दिनविशेष जाणून घेऊया. 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. तर 2 फेब्रुवारीला असतो जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारीला असतो जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारीला असतो सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारीला असतो विज्ञानातील महिला आणि मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारीला असतो डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. तर 13 फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. मित्रांनो, 19 फेब्रुवारीला असतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ती तारखेनुसार 394वी जयंती आहे. तर मित्रांनो, 20 फेब्रुवारीला असतो जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारीला असतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. तर 24 फेब्रुवारीला असतो केंद्रीय उत्पादकता शुल्क दिवस आणि 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. तर 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ योग दिवस. मित्रांनो, अशाच टॉप 10 करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ ही आवडत असेल आणि व्हिडिओमधील दर्जेदार क्वेश्चन देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा आणि त्यांचा येत्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद.